हिरवागार असा टम्म फुगणारा पालकपुरी आज आपण बनवत आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी पालक स्वच्छ धुवून कोरडा केलेला आहे. आता मी हा पालक 2 मिनिटासाठी कढईमध्ये शिजवण्यासाठी ठेवत आहे. जास्तही तुम्हाला नाही शिजवायचा हा पालक, फक्त 2 मिनिटं तुम्हाला हा पालक शिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा पालक शिजवून घ्यायचा आहे. हा पालक मी थोडा गार होण्यासाठी ठेवत आहे. गार झाला की मग आपण याची पेस्ट बनवायला सुरुवात करूया. मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा पालक, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं आणि चवीनुसार मीठ या सगळ्याची मी पेस्ट बनवून घेत आहे. अगदी बारीक पेस्ट बनवायची आहे तुम्हाला. पेस्ट झाली की मी याच्यामध्ये ओवा घसरून घातलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ही पेस्ट बनवायची आहे. आणि या पेस्टमध्ये तुम्हाला मावेल तितके गव्हाचे पीठ घालायचे आहे. तुम्हाला याची कणिक घट्ट बनवायची आहे, पातळ कणिक तुम्हाला बनवायची नाही. जितकी घट्ट तितके पालकपुऱ्या चांगल्या बनतील. मी आता याच्यामध्ये पीठ घालत आहे आणि चवीनुसार तुम्ही मीठही घालू शकता, कारण मीठ फक्त आपण पेस्टमध्ये घातलेलं. त्या पिठामध्ये तुम्ही मीठ घाला चवीनुसार. जिरे आणि धन्याची पावडर घाला. आणि मी हे कणिक बनवत आहे. मी आता बनवतच मी मिरचीची ठेचा याच्यामध्ये घालत आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकतात आपली कणिक तयार झालेली आहे. आता मी ह्या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवत आहे. तुम्हाला देखील अशा पद्धतीनं छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता मी कढई गरम करायला ठेवत आहे. तिकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि मी आता याचे गोळ्याच्या पुऱ्या बनवून घेत आहे. माझ्याकडे हे मशीन आहे, मी मशीनने पुऱ्या बनवत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाटून देखील तुम्ही या पुऱ्या बनवू शकता. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पुरी कशी टम्म फुगलेली आहे. या आहेत आपल्या पालक पुऱ्या. एव्हरीथिंग मानसीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू सो मच.